नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. क्षेत्र क्षेत्रज्ञ संबंधी भगवंतांचं मत. भाग 11वा. धृती. ओव्या आहेत 142 ते 148. चेतना म्हणजे काय ते स्पष्ट करून सांगितल्यावर ज्ञानदेव धृती म्हणजे काय ते स्पष्ट करत आहेत. मग ती येते चेतना म्हणिपे पै अर्जुना, आता धृती विवंचना भेदू ऐक. याप्रमाणे अर्जुना, जडाला चेतन दशा आणल्या कारणाने त्या आत्मसत्तेला चेतना असे म्हटले जाते. आता धैर्याच्या विचाराचा प्रकार ऐक. तरी भूता परस्परे उघड जाती स्वभाव वैरे, नव्हे पृथ्वी ते नीरे न नाशिजे. तर पंचमहाभूतांमध्ये एकमेकांशी त्यांच्या त्यांच्या जातीच्या स्वभावाने उघड वैर आहे. पाणी पृथ्वीचा नाश करत नाही का? नीरा ते आटी तेज, तेज वायुसी झुंज, आणि गगन तव सहज वायू भक्षी. पाण्याला तेज आटवून टाकते. तेजाचे आणि वायूचे वैर आहे, आणि आकाश तर सहज स्वभावतःच वायूला नाहीसा करते. तेवीची कोणेही वेळे, आपण काही सयाही न मिळे, आता रिगोनी वेगळे आकाश हे. त्याप्रमाणे कोणत्याही वेळी आपण कशानेही न मळता जे सर्व वस्तूंमध्ये शिरून पुन्हा सर्वांहून स्वरूपतः अलग असते ते हे आकाश होय. ऐसी पाचही भूते न साहती एकमेकाते, की तियेही ऐक्यते देहासी येती. अशी पाचही महाभूते एकमेकाला सहन करीत नाहीत. असे ज्यांचे स्वभावतः वैर असूनही जी पंचमहाभूते एक होऊन देहाच्या रूपाने प्रकट होतात. द्वंद्वाची उखी विखी सोडूनी वसती एकी, एकेकाते पोखी निज गुणेगा. म्हणजे द्वंद्वाची उखी विखी म्हणजे वैराविषयी वादविवाद सोडून एकोप्याने राहतात. इतकेच नव्हे तर अर्जुना आपल्या गुणाने एक दुसऱ्याला पोषित असतो. ऐसे न मिळे तया साजणे, चळे धैर्य जेणे, तया नाव म्हणे धृती मीगा. याप्रमाणे ज्यांचे स्वभावतः एकमेकांशी पटत नाही त्यांची एकमेकांची मैत्री असणे हे ज्या धैर्याच्या योगाने चालते त्याचे नाव धृती असे मी म्हणतो. धृती या शब्दाचा ज्ञानदेवाने केलेला अर्थ आद्य शंकराचार्यांच्या पेक्षा भिन्न आहे. धृती या शब्दाचं स्पष्टीकरण करताना आद्य शंकराचार्य म्हणतात की धृती ही यया अवसाद प्राप्तानी देहेंद्रियानी ध्रियंते साच ज्ञेयत्वात क्षेत्रम. व्याकुळ झालेले शरीर आणि इंद्रिय ज्यामुळे धारण केले जाते ती धृती, ती सुद्धा ज्ञेय असल्यामुळे क्षेत्रातच तिचा अंतर्भाव होतो असं आचार्य म्हणतात. ज्ञानदेवांचा अर्थ भिन्न आहे. पंचमहाभूतांपासून पंचीकरणाने सर्व स्थूल सृष्टीची उत्पत्ती होते. पंचमहाभूते प्रथम सूक्ष्म व शुद्ध स्वरूपात असतात, पण ज्यावेळी ती एकमेकात मिसळतात त्यावेळी ती स्थूल दशेला येतात. स्थूल महाभूतात स्वतःचा अर्धा अंश व इतर 4 भूतांचा पाव हिस्सा असं हे प्रमाण असतं असं सामान्यपणे मानलं जातं. कोणी प्रत्येक सूक्ष्म भूताचे 21 भाग व इतर महाभूतातील 1 भाग मिळून स्थूल महाभूत तयार होते असं मानतात. एकूण पंचमहाभूते एकत्र येण्याच्या क्रियेला पंचीकरण असं म्हणतात. समर्थांनी दासबोधात पंचीकरण प्रक्रिया, प्रत्येक भूतात इतर भूतांचे अस्तित्व, स्थूल देहातील त्यांचं कार्य याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. जडांश हा पृथ्वीचा गुणधर्म, तेव्हा स्थूल देहातील जडांश हा पृथ्वी तत्वापासून झालेला आहे. शुक्र, शोणित, मूत्र वगैरे भाग या अपच्या द्रवत्व या गुणधर्मापासून झालेला आहे. उष्णता, प्रकाश हा तेजाचा गुणधर्म आहे. देहाचे एक ठराविक तापमान टिकून असतं ते तेजाच्या योगानं. चंचलता हा वायूचा गुणधर्म आहे. चालणे, बोलणे वगैरे शरीराच्या सर्व हालचाली वायुतत्वामुळे होतात. पंचप्राणांचं कार्य वायुतत्वामुळे होतं. आकाश म्हणजे पोकळी. 4 महाभूतांचे कार्य आकाशातच होत असते. काम, क्रोध, शोक, मोह, भय, अज्ञान व शून्यत्व असे 7 आकाशाचे गुणधर्म सांगितलेले आहेत. तेही देहात प्रकट होतात. स्थूल सृष्टीमध्ये या पंचमहाभूतांमध्ये परस्पर वैर असल्याचं दिसून येतं. पाणी पृथ्वीचा नाश करतं, तेज पाण्याला आटवतं,
वायू तेजाला विझवतं, तर आकाश वायूला गिळून टाकतं. न साहती एकमेकाते अशी त्यांची वास्तविक स्थिती असते. परंतु अत्यंत असहिष्णू वृत्तीने वागणारी ही पंचमहाभूते ऐक्याला येऊन जेव्हा देहरूपाने प्रकटतात, तेव्हा मात्र ती आपापसातील वैर सोडून देतात आणि एकोप्याने राहतात. उलट ती देहात एकमेकांना सहाय्यभूत होतात. असं त्यांना स्थैर्यपूर्वक एकत्र धारण करायला लावणारी ती धृती, असं ज्ञानदेवाने स्पष्टीकरण केलेलं आहे. पुढे त्यांनी संघात या संज्ञेचे स्पष्टीकरण केलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.